नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही कादंबरी. आज भाग 3. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात उत्तम सदाकाळ लिखित सुपर्ण प्रकाशन प्रकाशित बेवारस या कादंबरीचा भाग 3. मुलं घरात येऊन आठवडा झाला असेल. अशाच एका सकाळी बाबू मुलाला खेळवत बसला होता. मुलाचं नाव त्यांनी मोठ्या आनंदानं आनंद असं ठेवलेलं होतं. बाबूच्या जीवनात आनंद घेऊन येणारं मूल त्याच्यासाठी आनंदच होतं. गंगूबाईंनीही मुलीचं नाव ठेवलं होतं राधिका. ती राधिकाला राधे म्हणूनच हाक मारायची. तर बाबू आनंदाला खेळवत होता, तोंडानं छानसं गाणं गुणगुणत होता. यमुनाबाई भाकऱ्या बडवत त्यांचं कोड कौतुक बघत होते. भाकरी खाऊन बाबू त्याच्या कामावर निघणार होता. हल्ली हल्ली बाबूचा पाय घरातनं निघत नसे, पण पोटासाठी त्याला बाहेर पडावंच लागे. बाबू आनंदला खेळवत असताना झोपडीच्या पत्र्याचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. अरे कोणी हाय का घरात? कावलातले सगळे, एकदम कडक आवाजात कोणीतरी बोललं. त्या आवाजानं बाबू दचकला. त्याचं गाणंही बंद झालं. आनंद त्याच्या हातातल्या खुळखुळ्याशी खेळायला लागला. म्हातारीच्या भाकऱ्या बडवण्याचं काम एकदम थांबलं. बघ रे बाबू, कोणचा रावसाहेब आलाय दारात. त्याचा मुडदा बशिवला त्याचा. आम्हाला उलटण्यापरी स्वतः जाऊन उलट म्हणाव त्या ट्रेन खाली. सकाळी सकाळी तोंड वाजवायला लावतोय मी याला. म्हातारी यमुना स्टोववरच्या तव्यासारखी तापली होती. धुसफूस करत ती पुन्हा भाकऱ्या थापायला लागली. बाबू उठून दाराजवळ आला. दरवाज्यात उभ्या असणाऱ्या व्यक्तीला बघून तो नखशिखांत हादरला. बाबूच्या घशाला कोरड पडली. हातपाय लटालटा कापायला लागले. काय बोलावं बाबूला सुचेना. तो मुखस्तंभासारखा त्या व्यक्तीकडे बघत उभा राहिला. काय रे बाबे, आता का थोबाड बंद झालं? आत लय चरा चरा जीभ चालली होती. दरवाज्यात यमदूतासारखा पोटे हवालदार उभा होता. पोटाचा नगारा सांभाळत हातातल्या छडीनं दरवाज्याचा पत्रा वाजवत तो उभा होता. त्याच्या डोळ्यात मगरूरपणाचे भाव आणि चेहऱ्यावर संतापाचा रंग डवरला होता. पोटे हवालदाराच्या कानावर कुणीतरी बाबूच्या घरात असणाऱ्या मुलाची बातमी मुद्दाम घातलेली होती. पोटे हवालदाराला हेच पाहिजे होतं. तो नेहमी संधीच्या शोधात असायचा. गिराईक सापडलं की तो त्याला यथेच्छ धुवायचा. आज संधी आयती चालून आली होती. रुखरुख एवढीच होती की दरिद्री बाबूकडनं काही मिळतंय का मिळत नाही याची. शिकारी कुत्र्यासारखा माग काढत पोटे हवालदार बाबूच्या झोपडीत येऊन हजर झाला होता. बाबूची अवस्था कापायला चालवलेल्या बोकडासारखी झाली होती. अरे बाबू, शिंगर तूच ये ना? हवालदारानं दरडावून विचारलं. हा मीच. बाबूचा स्वर भीतीनं थरथरत होता. आता दरवाज्यातनं बाजूला होतो का मी बाजूला करू तुला? आत घुसत पोटे हवालदारानं बाबूला दूर सारत म्हटलं. अय रे, घरात कोण कोण आहे तुझ्या? मी आणि माझी म्हातारी. असं दुसरं कोणीच नाही ना? हाय ना, हाय. लहान मुलगा आहे माझा. अरे वा, मुलगा आहे म्हणायचा तुला. मग बायको कुठं आहे तुझी? बायको नांदत नाही साहेब. ती तिच्या आईबापाकडे निघून गेली. बरीच वर्षे झाली त्याला. बायको नाही आणि मग पोरगा कसा झाला तुला? त्याचं काय हवालदार साहेब, मी आनंदला घेतलाय दत्तक. बाबूनं बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांचं बोलणं ऐकता ऐकता म्हातारीचा स्वयंपाक सुरू होता, पण तिचे कान मात्र दोघांच्या बोलण्याकडे लागले होते. दत्तक घेतला का पोरगा? वा वा, छान. कुणाकडनं घेतला दत्तक? कोणत्या संस्थेत गेलता तू? म्हणजे याची कागदपत्र असतील ना तुझ्याजवळ? जरा दाखव बरं ते कागदपत्र. नाही बघू दे ना, काय पुरावा आहे तुझ्याकडं? पोटे हवालदारानं सरळ सरळ काळजाला हात घातला. पोटे हवालदाराच्या त्या पवित्र्यानं बाबू पार ढेपाळला. साहेब बसा ना तुम्ही. आई, साहेबाला चहा ठेव की. बाबूनं जमिनीवर सतरंजी अंथरता अंथरता आईला म्हटलं. काय नको तुझा चहा मला, अगोदर पुरावा दाखव. मला तर ना तुझी शंका यायला लागली. पोरं पळवणारी टोळी तर नाही ना तुझी? हवालदारानं मुद्दाम बाबूला गारकांड्यात घेतलं. काय बोलताय साहेब?
माळकरी माणूस आहे मी. दिवसभर हरिनाम गाऊन मिळल ते खाऊन जागणारा मी असल्या वाईट कामात कसा पडन बरं? तुम्ही खाली तर बसा ना, मी सांगतो सगळं तुम्हाला. हवालदार सतरंजीवर बसले. बाबू त्यांच्या शेजारी बसला. बाबूच्या चेहऱ्यावर लाचारी आणि गरिबीचं घट्ट मिश्रण दाटलेलं होतं. बोल आता बोल, काय भानगड काय बोल. हवालदाराची चौकस नजर घरभर फिरत होती आणि जीभ चरचर चालत प्रश्नांच्या फैरी झाडत होती. पोटे हवालदाराच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं या विचारात बाबू असताना म्हातारी यमुना परत एकदा काढली. बाबू, काय हाय ते खरं खरं सांगून टाक. मागणं वाईटक नको. आपण काय गुन्हा नाही केला घाबरायला. केला असेल आपण तर ते पुण्यच केलं आहे. तू न घाबरता सांग. का मी सांगू? नाही नको, मी सांगतो की. बाबू म्हातारीला थांबवत म्हणाला. सतरंजीवर बसल्या बसल्या ढेरीवर हात फिरवत पोटे हवालदार मनात मांडे घात होता की चला आजची बोहनी होणार बहुतेक. बकरा सापडला हातात, बघू तरी काय मिळतंय. हवालदार साहेब, मला ना आठवड्यापूर्वी रेल्वेच्या रुळाजवळ मुलगा सापडला बघा. बाबूनं सांगण्याचा प्रयत्न करताच त्याला थांबवत हवालदार म्हणाले, पोरगा सापडला? अरे तो काय चिचूक आहे काय सापडायला? का खिशातला पैसे आहेत सापडायला? खरं ते सांगतो साहेब. पहाटे पहाटे परसाकडे गेले आहो, तिथं मला तो एका झोडपाजवळ ठेवलेला दिसला. मला आली का नो, मी त्याला घरी घेऊन आलो आणि आता मुलासारखा सांभाळतोय त्याला. आईला मोठं आकरीतच म्हणायचे. लोकांना नवस सायास करून पोरं होत नाही आणि ह्याला परसाकडे गेल्यावर पोरं सापडतात. देवा, तुझे करणी आगा दे बाबा. का तुझीच करणी आगा दे रे बाबू. नाही, कोणाच्या घरातनं उचललं नाही ना पोरग? नाही हो साहेब, मी खरं तेच सांगतोय. तू किती खरं सांगतो किती खोटं सांगतो कळतंय की मला. एकदा का कोठडीत टाकून रेमांड काढला ना, पॉपटासारखा गाडा 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 कर बोलशीन. हवालदारानं सज्जड दम भरला. हे साहेबा, उगा तोंडाचं तुंतुनं वाजवू नका तू. हे पोरग बाबूला तिथंच सापडले. आता दया येऊन आम्ही त्याला सांभाळायला लागलो. हे जर तुला पटत नसेल तर जा घेऊन. मला या कुबेर नगरात काय काय चालतं ते समजा ठावय. तुमचे बे धंदे मला चांगले पाठ आहेत. माझं उभं आयुष्य गेलं इथं. उगा डोक्याला ताप देऊ नका. लोकांनी टाकलेलं पोरग सांभाळतोय त्याचं कौतिक राहिलं बाजूला, उलट आमची हजामत चालवली आहे मागापासनं. यमुनाबाई तरकटल्यासारखी बोलायला लागली. तिला गप्प करत बाबू हवालदाराला म्हणाला, साहेब तुम्ही आईचं बोलणं काय मनाव घेऊ नका. जरा तापट डोक्याची ती, पण मी शपथ घेऊन सांगतो मला तिथंच सापडला बघा आनंद. म्हातारीच्या बोलण्यानं दचकलेले हवालदार ताडकन उभे राहत खास पोलिसी शैलीत म्हणाले, म्हातारे तुझी लयच पिर 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 चालली आहे. का या वयात खडी फोडायला जायचं आहे का तुला? आमच्यावर आरोप करते तू. आम तुला 2-4 कलमं लावून टाकतो म्हणजे पड आतमध्ये जाऊन. मग किती बोलते तेच बघतो. काय रे बाबू, स्वतःला माळकरी म्हणवतो आणि खोटं बोलतोय तू. तुला रोळाजवळ फक्त हाच मुलगा सापडला? रागारागानं मुलाकडं बोट दाखवत हवालदार गरजला. हाच मुलगा सापडला. कानफटात आणू का एक? आरामखोर, खोटं बोलतो. तुला तिथं किती पोरं सापडली याची पक्की खबर आहे आमच्याकडं. काय पोलिसांना काय येडाबेडा समजला काय तू? बेड्या ठोकून तुम्हा मायलिकेची वर्रतच काढतो झोपडपट्टीतनं. एकदा पोलिसी हिसका दिसला ना मग वाहणार तुम्ही कबूल. हवालदाराच्या रागाचा पारा सर 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 वर चढला. एवढा वेळ बाबूनं मुलीचा खुलासा केला नव्हता, पण पोटे हवालदाराला सगळं माहीत असल्याचं जाणवताच बाबू घाबरला. त्यातच म्हातारी उलटंपालटं बोलल्यामुळे हवालदार पोटे पिसाळलेला होता. वेळेचं आणि प्रसंगाचं गांभीर्य ओळखून बाबू गयावया करत हवालदाराच्या हातापाया पडत म्हणाला, साहेब चुकलं आमचं, एकदा माफ करा. मला तिथं 2 मुलं सापडली आहे खरं, पण माझ्याकडं फक्त मुलगाचे. आणि मग दुसरं मूल कुठं आहे? बाबूची गाडी नीट वळणावर आलेली बघून हवालदार पोटे मनातनं आनंदले. त्यांनी दुसऱ्या मुलाची चौकशी चालू केली. दुसरं मूल शेजारच्या गंगूमावशीने नेले. मुलगी आहे ती, तिचं नाव राधिका ठेवले गंगूमावशीने. अरे वा वा, म्हणजे शेजारी बी सामील आहे त्याच्यात. बोलवा गंगूमावशीला आणि चला तुम्ही सगळे आता ठाण्यावर चला. बाबूनी लगेच गंगूमावशीला आवाज दिला. ती पलीकडनं सगळं ऐकत होतीच. तिला बोलवताच ती न घाबरता आत आली. गंगूमावशी होतीच तशी खमकी.
तिने पोटे हवालदारांशी जास्त हुज्जत घातली नाही, सरळ तोडपाण्याची भाषा करायला लागली. पोटे हवालदारही खुश झाला. आत्ता त्याला समजदार गिऱ्हाईक मिळालं होतं. त्यांनी त्याचा आकडे सांगितला. पैसे द्यायचे नसतील तर पुढचे परिणाम, कायद्याचे खाचखळगे तेही समजावून सांगितले. बरीच घासाघीस केल्यानंतर पोटे हवालदार 1,000 रुपयाला तयार झाला. बाबूनं 500 आणि गंगूबाईनं 500 रुपये द्यायचं ठरलं. मग मुलं त्यांच्याकडेच राहणार होती. या व्यवहारानं मुलांना हवालदाराचं अनधिकृत का होईना पण कायदेशीर संरक्षण मिळणार होतं. पै करून बाजूला ठेवलेले पैसे गंगूबाईने हवालदाराच्या हातावर टेकवले. बाबूकडे तेवढे पैसे नव्हते. गंगूबाईने उरलेले पैसे दिले. बाबू तिला ते पैसे हळूहळू परत करणार होता. पोटे हवालदार पोटभर हास्य चेहऱ्यावर आणून तृप्त मनानं निघून गेला. आजूबाजूला जमलेली झोपडपट्टीतली मंडळी नाना तर्कवितर्क करत हवालदाराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. आनंद आणि राधिकावर आलेलं संकट टळलं. बाबू आणि गंगूमाईच्या मागची पीडा टळली. आता आनंद आणि राधिका कुबेर नगरातल्या झोपडपट्टीत हसत खिदळत आपलं बालपण घालवणार ह्यावर शिक्कामोर्तब झालं. आनंद आणि राधिका कुबेर नगरातल्या झोपडपट्टीत कलाकालानं वाढायला लागले. 2 भिन्न जातीची कुळाची ही इवली इवली रोपं झोपडपट्टीच्या गरिबीच्या मातीत येऊन रुजली होती. आई कोण, बाप कोण याचा पत्ता नसलेले ते बेवारस जीव कुणाच्या तरी आधारानं जीवनाच्या भवसागरात तरू लागले होते. आनंद आणि राधिकाला त्यांच्या कुळासंबंधी, मुळासंबंधी सध्या काहीच देणं घेणं नव्हतं. निरागस विश्वात या असल्या प्रश्नांना स्थान नव्हतं. त्यांच्या लेखी बाबू आणि यमुना आणि गंगूबाई व शंकर हे त्यांचं सर्वस्व. आनंद म्हाताऱ्या यमुनाबाईच्या मायेवर आणि बाबूच्या प्रेमावर भरभर वाढत होता. दोघांच्या प्रेमात तो अखंड बुडालेला होता. त्याला हवं नको दोघेही पुरवत होते. नाहीतरी कमावून ते कोणासाठी ठेवणार होते. आणि त्यांची कमाई बाजूला ठेवण्या इतपत मोठीही नव्हती, पण मिळेल ते बाबू आनंदसाठी खर्च करत होता. राधिकाची परिस्थिती फार वेगळी नव्हती. ती गंगूबाईची लाडकी बनली होती. शंकरसुद्धा राधिकावर माया करत होता. त्याचं दुःख राधिकामुळे जरासं हलकं झालं होतं. देवानं आणि दैवानं टाकलेले फासे अचूक पडलेले होते. 2 बेवारस जीव 2 निस्संतान घरात वाढायला लागले होते. त्यांच्या भाळावरच्या ललाट रेषा त्यांचं नशीब कसं घडवणार हे त्या कसबी कलाकाराला जगाच्या विधात्यालाच ठाऊक. त्याच्या मनात काय होतं, त्याचं प्रयोजन काय आहे हे न कुणाला कळलं होतं न कुणाला कळणार होतं. ज्या वयात मुलांना आईची सर्वात जास्त गरज असते अशा वयात राधिका आणि आनंदला पोरकं करून बेवारस ठरवून दैवानं एकत्र आणलं होतं. कशासाठी? इथूनच दोघांच्या आयुष्याची मोठ एकत्र बांधली होती का? का ते आले तसेच पुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी दूर होणार होते? सगळे प्रश्न अनुत्तरित होते. फक्त जिभेवर घोळत राहणारे, काळीज सोलवटून काढणारे. आनंदची चिमुकली पावलं आता झोपडीच्या बाहेर पडायला लागली होती. त्याच्या चिमुकल्या पावलांना झोपडीचं विश्व पुरेनासं झालं. आनंदचं भविष्याचं विश्व राधाक्रांत करण्यासाठी तो धडपडत होता. आणि त्याला सांभाळताना, त्याला आवरताना यमुनाबाई थकून जात होती. बाबूच्या घरात सर्वार्थानं आनंद व्यापून राहिला होता. बाबूच्या आनंदाला उधाण आलं होतं. आंब्याच्या मोहराचं चांदणं भरभरून लगडावं तसं सुख बाबूच्या पारड्यात भरभरून बरसत होतं. राधिकाच्याही घरी आनंद ओसंडून वाहत होता. राधिका आणि आनंद देवदूतांसारखे दोन्ही घरात सुखाचे नजराणे घेऊन आले होते. गंगूबाई आणि शंकर खऱ्या सुखाची चव चाखत होते. राधिका भलतीच अवखळ होती. त्यात खळखळ करत दुथडी भरून वाहणारे तिचे अल्लड निरागस हास्य कुणालाही मोहवून टाकत होतं. गंगूबाई रोज तिची दृष्ट काढायची. कुणाची नजर लागू नये म्हणून काळजी घ्यायची. राधिकाच्या गालावर काळा तीट लावायची. गालावरच्या गोड खळीबरोबर तो काळा तीट भलता मोहक दिसायचा. आनंद आणि राधिका बरोबरीनंच हसत खेळत वाढत होते. दिवसामागून दिवस जात होते. वर्षामागून वर्ष सरत होती. आनंद आणि राधिका शाळेत जाण्याच्या वयाचे झाले. बाबूच्या मनात आनंदला शाळेत घालायचे विचार येत होते. बाबू स्वतः शिकला नव्हता, पण शिक्षणाचं महत्त्व तो पुरता जाणून होता. ट्रेनच्या धकाधकीच्या जीवनात तो कित्येकदा स्वतःच्या अडाणीपणामुळे स्वतःलाच दोष देऊन बसला होता. त्याच्या उघड्या नजरेनं समोरचं सुशिक्षित जग तो न्याहाळत होता.
त्यांचा रुबाब, त्यांचा तोरा त्याला भावत होता, पण स्वतःच्या मर्यादांची ओळख पडताच कासवासारखे तो आपल्या आशा आकांक्षांचे हातपाय आत आक्रसून घेत होता. शिक्षणामुळे भविष्याला प्रगतीचे फुटलेले पंख त्याला दिसत होते आणि शिक्षणापासून कोसो मैल दूर असणाऱ्यांचे काळे कभिन्न अंधारमय जग तो न्याहाळत होता. बाबू दुसऱ्या प्रकारात मोडणारा हातबल जीव होता. लोकांपुढे कला दाखवून पोटासाठी शेवटी त्याला हात पसरावे लागत होतेच. त्याच्या लेखी तो केलेची किंमत वसूल करत असला तरी देणारे त्याच्याकडे भिकारी म्हणून बघत होते. एक प्रकारे ते त्याला भीकच देत होते. बाबूला सगळं समजत होतं आणि म्हणूनच त्याच्या मनानं ठरवलं होतं की आनंदाला शिक्षण द्यायचं. त्याच्या कुवतीनुसार त्याला भरपूर शिकवायचं. जीवात जीव असेपर्यंत झगडून का होईना, पण आनंदला या काळोख्या दुनियेतनं बाहेर काढून साक्षरांच्या दुनियेत नेऊन सोडायचं. आनंद मुळाच हुशारच. तो कधीच गप्प बसत नसायचा. त्याच्या सतत काही ना काहीतरी उद्योग चाललेला असायचा. त्याच्या हाताला तर कधी उसंत नसायची. हाती जी वस्तू लागेल त्या वस्तूवर त्याचे प्रयोग सुरू व्हायचे. वस्तूची मोडतोड करून पुन्हा जोडाजोड करणं यात तो रमून जायचा. त्यातल्या त्यात त्याला एखादा कोळशाचा तुकडा जर मिळाला तर मग त्याच्या मनातले विचार चित्र विचित्र आकृत्या आणि आकारांच्या मदतीनं पत्र्यावर रस्त्यावर सरासरा उतरत जायचे. आनंदाच्या हाताला वळण होतं. एखाद्या वस्तूकडे बघून तो हुबेहूब त्या वस्तूचं चित्र रेखाटत असे. त्याच्या आत एक सुप्त चित्रकार दडल्याचा भास बाबूला होत असे. रेल्वेच्या रुळाच्या कडेला असणाऱ्या जाहिरातींचे बोर्ड बघून आनंद त्यातली अक्षरंसुद्धा काढायचा, अगदी कुणी न सांगता न शिकवता. बाबू जेव्हा त्याची ही कला बघायचा तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसायचा. एवढ्या लहान वयात एवढी समज, एवढं ज्ञान, एवढी कुशलता. बाबू चक्रावायचा. आनंदच्या अंगातल्या या सुप्त गुणांना शाळेच्या सावलीतच खरे घुमारे फुटतील याची बाबूला जाणीव झाली की तो आनंदला शाळेत घालायचा विचार अधिक घट्ट करायचा. म्हाताऱ्या यमुनाबाईला त्याच्या आईला सांगून तो स्टेशनच्या पलीकडे असणाऱ्या नगरपालिकेच्या शाळेत त्याचं नाव दाखल करणार होता. एक दिवस त्यांनी हा विषय आईच्या कानावर घातला. तीसुद्धा मोठ्या आनंदानं हो म्हणाली. अडाणी असली तरी ती जगाबरोबर धावणं जाणत होती. बाबूला समाधान वाटलं. आनंद शाळा शिकून मोठा होणार या कल्पनेनं त्याच्या अंगावर रोमांच उभं राहिलं होतं. बाबूच्या डोळ्यासमोर शाळेत जाणाऱ्या आनंदची मूर्ती उभी राहिली. खाड खाड पेपर वाचणारा आणि इंग्रजी कविता तालासुरात म्हणणारा आनंद त्याला दिवसा ढवळ्या डोळ्यांच्या समोर दिसायला लागला. बाबू हल्ली भलताच स्वप्नाळू बनायला लागला होता. राधिका आल्यापासून गंगूबाईचं काम बंद झालं होतं. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि इतर सटर भंगार गोळा करणं तिला शक्यच होत नव्हतं. राधिकाला सांभाळायला तिच्याशिवाय घरी कोणीच नव्हतं. शंकर त्याच्या नेहमीच्या उद्योगाला गेल्यावर तिलाच राधिकाची काळजी घ्यायला लागे, त्यामुळे गंगूबाईनं तिचं आवडीचं काम बंद करून टाकलं होतं. शंकरच्या तुटपुंज्या कामाईत घर कसं बसं चालत होतं. राधिकाचा पायगुणही चांगला होता. ती त्यांच्या आयुष्यात आल्यापासून शंकरला 4 पैसे जास्त मिळायला लागले. त्याच्या मनातलं दुःखाचं निराशेचं मळब दूर झालं होतं. शंकर धंद्यामध्ये रमून गेला होता. राधिका आणि आनंद झोपडीपुढे मातीत खेळत होते. अंगावरचे फाटके तुकडे कपडे पार कळकटलेले होते. त्यात मातीत खेळत असल्यामुळे त्यांचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता. दोघेही न भांडता खेळत होते. त्यांचा तो खेळ बघत गंगूबाई आणि यमुना दरवाजातच बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झिलई चमचमत होती. गंगू, ही पोरं आल्यापासून आयुष्याला वेगळी चव आल्यासारखी वाटायला लागली नाही का गं? नाही तर आधीची दिस धड आनंद नाही का दुःख नाही, नुसते पुळचाट. ढकलायचे दिवस म्हणून ढकलत होते बघ. आता मात्र तसं नाही, नाही का गं? आयुष्यात काहीतरी नवीन सापडल्याचा आनंद मिळतोय आणि त्या आनंदात दिस कसे झर झर निघून चाललेत बघ. स्वप्नानू डोळ्यांनी मुलांकडे बघत यमुना म्हणाली, अगं भाई की तू म्हणतीस ते 16 आणे खरं आहे बघ. राधी घरी यायच्या अगोदर काय होतं ग जीवनात? आमचे हे तर अगदी मोडून गेल ते. तरण्या पोराचं ते तसं झालं आणि सगळंच बदललं की ग. आमचा तर देवावरचा विश्वासच उडाला होता. पण काय म्हण यमुना, देवाच्या घरी न्याय असतोय. उशिरा का होईना न्याय मिळतोय बघ. देवाचं काळीज लोण्यासारखं मऊ आहे ते पाघळतंच की कधीतरी. बाबूच्या हातनं देवानं आपल्यासाठी ही 2 पोरं मुद्दाम धाडून दिली.
फुटकं तुटकं आविक्ष्य मग कसं चिरेबंदी वाड्यासारखं वाटायला लागलंय बघ. गंगूबाईने तिच्या मनातले विचार यमुनाला ऐकवले. नजर मात्र खोळवल्यासारखी बाहेर खेळणाऱ्या मुलांवरच होती. बराच वेळ दोघी तशाच बसून होत्या. बोलता बोलता दोघी समाधी अवस्थेत गेल्यासारख्या गप्प झाल्या. अचानक काहीतरी आठवल्यासारखं करत यमुना गंगूबाईला म्हणाली, गंगू, पण ही पोरं आपल्यासारखीच जागणार का गं? का गं यमुना असं काय विचारते? नाही म्हणजे आपलं आयुष्य गेलं अशा तळींद्रेपानात, आपण राहिलो अडाणी, पण आपली पोरं अशीच ठेवायची वय आपण. अगं अशीच म्हणजे कशी? अगं आपण जे भोगलं, जे आपण सोसलं ते ह्यांना बी सोसू द्यायचं वय? ह्या अशा उकिरड्याव ह्यांना मोठं होऊ द्यायचं? जरा विचार कर गंगू, ही पोरं सहजासहजी आपल्याला मिळालेली नाहीत. ते आपल्या घरात वाढू देण्यामागं देवाचा काहीतरी विचार नक्की असणार. आपणही झोपडपट्टीतल्या पोरांसारखं ह्यांना नाही मोठं करायचं. ही पोरं 4 पोरांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. यमुनाबाई अत्यंत तळमळीनं बोलत होत्या. गंगूबाईला यमुनाबाईचं बोलणं नीटसं समजलं नव्हतं. ती गोंधळलेल्या चेहऱ्यानं यमुनाबाईकडे बघत होती. अगं पण मग नेमकं काय करायचं म्हणते तू? हे बघ, आपण पोरांना शाळेत घालू, त्यांना लिहायला वाचायला शिकून मोठं होऊ दे की त्यांना. गंगूबाईला यमुनाबाई समजवत होती. तुझ्या डोक्यात हे साळचं भूत कसं शिरलं ग? आपल्यात कोण कधी शिकलंय वय? आणि नाही शिकलं ते बिघडतंय कुठं? उपाशी तर नाही ना मरत आपण. ज्याचा हातपाय धड त्याला नाही कशाची नड, असं उगाच नाही म्हणत. हे बघ गंगू, आपण नाही शिकलो पण आपले दिवस सरले बाई. आताचं जग बदललंय. शिक्षण नसलेली माणसं आंधळ्यागत वागतील हल्लीच्या दुनियेत. आपल्या या पोराने जगाच्या बाजारात चाच पडत चालू नये म्हणून त्यांना शिकवायला पाहिजे. मी तर माझ्या आनंदाला शिकवणार, त्याला शिकवणार, मोठा साहेब करणार. मग पैसा कमवून तो मला आणि बाबूला सुखात ठेवल बघ. आता राधीचं काय करायचं ते तुझं तू ठरव बाई. पण माझ्या मनानं म्हणशील ना तर राधीला बी शिकव. अगं आनंद आणि ती एकत्र शिकतील. मी बाबूला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत चौकशी करायला सुद्धा सांगितलंय. यमुना गंगूबाईला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगत होती. तिच्या बोलण्यानं गंगूबाई विचारात पडली. मुलांचं चांगलं झालेलं कोणाला नको असतं? गंगूबाईला यमुनाचे विचार पटले. जर यमुनाचा आनंद शाळा शिकणार असेल तर राधिकाही त्याच्या संगतीनं शाळेत जाईल, तीही शिकून मोठी होईल. असा धोरणी विचार करत गंगूबाई यमुनाला म्हणाली, अगं तू म्हणती ते पटतंय बरं का मला. शिक्षणाशिवाय काय खरं नाही. उगा आपली डोर मेहनत करण्यापेक्षा शिकून नोकरी पाणी तरी भेटेल पोरांना, त्यांचंही भलं होईल आणि आपलं उरलं सुरलं दिवस सुखात जातील. यमुने, तू सांग बाबूला म्हणा मी राधीला पाठवण शाळेत, आनंद बरोबर जाईल शाळेत ती. आता कसं बोलली ग बाया. यमुना असं म्हणत असताना मोठ्यानं हॉर्न वाजवत धडधड धडाक करत ट्रेन झोपडपट्टीच्या समोरच्या रेल्वे मार्गावरनं कुबेरनगर स्टेशनमध्ये घुसली आणि गंगूबाई आणि यमुना यांचा गप्पांचा फड मोडला. आनंद आणि राधिका रेल्वेच्या त्या अजस्त्र धुडाकडे बघत टाळ्या वाजवत जागेवर नाचायला लागले. बाबू घाईघाईनं स्टेशनच्या बाहेर पडला. त्याला शाळेत चौकशीला जायचं होतं. आज शाळेत आनंदच्या प्रवेशाबद्दल चौकशी करून मगच तो त्याच्या धंद्याकडे लक्ष देणार होता. नगरपालिकेची एक शाळा स्टेशनच्या पूर्वेला होती, तिथेच तो चौकशीला निघाला होता. शाळेजवळ येताच त्याचे डोळे विस्फारले. शाळेची ती टोलेजंग इमारत, भलं मोठं मैदान, मैदानात इकडून तिकडे बागडणारी मुलं, त्यांचा तो गणवेश, त्यांचा रुबाब, हे सगळं बाबूला नवीन होतं. तो आज पहिल्यांदा त्याचं चाकोरीबद्ध जीवन सोडून इकडे आला होता. आत जायचं त्याच्याच्याने धाडच होईना. आज पहिल्यांदा बाबूला स्वतःची लाज वाटली, स्वतःच्या अडाणीपणाची लाज वाटली, स्वतःच्या मळलेल्या फाटक्या कपड्यांची त्याला लाज वाटली. अनवाणी पाय, विस्कटलेले केस त्याला सलायला लागले. समोर दिसणारी मुलं त्याच्यापेक्षा स्वच्छ होती, टापटीप होती. मग बाबू तिथे थांबलाच नाही. तो चौकशी न करता माघारी फिरला. संध्याकाळी बाबू घरी आला. यमुनाबाई तिची वाट बघत होती. आनंद दरवाज्यात खेळत होता. काय झालं र बाबूच्या शाळेचं? केली का चौकशी? काय म्हणले शाळेतले सर? घेणार ना आनंदला शाळेत? यमुनाबाई मोठ्या उत्सुकतेनं प्रश्न विचारत होती.
आपल्याच नादात असणारा बाबू आईच्या प्रश्नांना उत्तरं न देता शांतपणे मांडी घालून खाली बसला. हातातली एकतारी एका कोपऱ्यात सरकवून त्याने डोळे मिटून घेतले. त्याच्या या थंड वागण्यानं यमुनाबाई गोंधळली. बाबू काहीच न बोलता शांत का बसला याचा तिला उलगडा होईना. अरे का रे बाबू असा शांत बसला? मी काय विचारती? अरे मी जे विचारती त्याच्याबद्दल काय बोलतच नाही तू. मला सांग, शाळेत कुणी काय बोललं का तुला? तुझा अपमान केला का तिथं कुणी? यमुनाबाई राहून राहून बाबूला विचारत होती, पण बाबू शांत होता, अगदी खवळलेल्या समुद्रातल्या दीपस्तंभासारखा. अरे काय म्हणते मी? कान फुटले काय तुझे? का मुका झाला तू? मी येड्यागत विचारते आणि तू घुम्यागत ग बसून राहिला. आता मात्र बाबूचा शांतपणा यमुनाबाईला सहन होईना. ती बाबूला गदा गदा हलवत प्रश्न विचारत होती. संतापलेल्या आईच्या चेहऱ्याकडे बघून बाबूचा विचार बदलला. तो नाखुशीनं म्हणाला, अगं कशाला वरडती एवढ्या मोठ्याने? जरा बसलोय, शांत बसू दे की मला. अरे तुला किती वेळ शांत बसायचं ना, तेवढा वेळ शांत बस. पाहिजे तर समाधी लाव. मी काय नाही म्हणणार नाही, पण आनंदच्या शाळेची चौकशी केली का तेवढंच सांग की. हे बघ आई, मी गेलतो शाळेपर्यंत, पण आज जायचं माझ्याच्याने काही धाडास नाही झालं. अरे बाबा, तिथं काय वाघ शिव बसले होते का? मग तू घाबरून आत नाही गेला ते? आई अगं, एक वेळ वाघ शिव परवडले, पण आपल्या अज्ञानाची गरिबीची लाज आहे ना, ती लय भीतीदायक आहे. मी त्याला दाचाकलो. अगं शाळेतली येवली येवली पोरं कशी चकाचक दिसत होती. त्यांचा प्याराव, त्यांचं बोलणं, त्यांचा रुबाब बघितला आणि मलाच लाज वाटली आई. मग मी आत गेलोच नाही. मग कसली चौकशी करणार मी? आत मूड द्या एवढ्यासाठी महागारी फिरला वय तू? अरे अशी गरिबीची लाज बाळगून जमत नाही बाबा. वाट्याला येईन ते भोगावं लागते. अरे दिवस काय असेच बसून राहणार नाहीत. बदल होतोच की कधी ना कधी. आज असं तर उद्या तसं बदलतील दिस. पण आपण असं हात बांधून राहिलो तर मग कसं जमल सांग बरं? अरे नशिबाला कष्टाची जोड लागती बाळा. आता उद्या शाळेत जा, लाजू नको, घाबरू नको. काय असन ते विचारानं मोकळा हो. ठीक आहे आई, जाईल मी उद्या. बाबूनं आईला आश्वासन दिलं. मग मात्र यमुनाबाईचं समाधान झालं. तिने तिच्या नित्याच्या कामांना सुरुवात केली. दरवाज्यात खेळणाऱ्या आनंदला बाबूनं हाक मारली. आनंदा, अरे इकडे ये की बाळा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. बाबूच्या हाकेसरशी आनंद धावत पळत आला. काय आणलंय बाबा? आनंदनं मान तिरकी करत प्रश्न विचारला. वळख की काय आणला असन. बाबूनं आनंदच्या प्रश्नाला उत्तर न देता दुसरा प्रश्न विचारला. मला नाही माहिती ना, तुम्हीच सांगा की बाबा. आनंदच्या लटक्या रुसव्यानं बाबू म्हणाला आणि बाबूनं खिशातनं बॉक्स बाहेर काढला. आनंदच्या हातावर ठेवत बाबू म्हणाला, घ्या तुमच्या आवडीचे रंगीत खडू आहेत. आता भरपूर चित्र काढा, खडूनी बसा रंगवत. बाबूने दिलेले रंगीत खडी बघून आनंद हरखून गेला. बाबूकडे प्रेम भरल्या नजरेनं बघत म्हणाला, बाबा तुम्ही किती चांगले आहात वो. आणि मग खडू घेऊन बाहेर पळाला. आनंदच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बाबू बराच वेळ बघत राहिला. दुसऱ्या दिवशी बाबू मनाचा हिय्या करून शाळेत गेला. शाळेच्या भव्य इमारतीच्या दगडी पायऱ्या चढून वरांड्यात आला. आज मुलांचा गडबड गोंधळ त्याच्या कानावर पडत नव्हता. वर्ग सुरू होते, त्यामुळे सगळीकडे शांतता होती. शिकवणाऱ्या शिक्षकांचा आवाज तेवढा अधूनमधून कानावर पडत होता. बाबू त्या शांततेनं गोंधळून गेला. कुठं जावं हे त्याला सुचेना. चौकशी कोणाकडे करावी याचाही त्याला काही अंदाज येईना. तो वेड्यासारखा इकडे तिकडे बघत वरांड्यातच थांबला. अरे काय पाहिजे रे तुला? इथे काय करतोयस तू? अचानक बाबूच्या कानावर आवाज आला. चमकून बाबूनं आवाजाच्या दिशेनं बघितलं. समोर हातात खडू आणि डस्टर घेऊन उभे असलेले एक शिक्षक त्याला दिसले. चेहऱ्यावर प्रश्नांची असंख्य भेंडोळी घेऊन ते शिक्षक त्रासिकपणे बाबूकडे बघत पुन्हा ओरडले, अरे मी काय विचारतोय समजलं नाही का तुला? इथे काम काय आहे तुझं? बोल पटकन. माझी एक अडचण होती हो. कसली अडचण? पैशाचीच ना. एक दमडी मिळणार नाही तुला, आधीच बजावून ठेवतोय. आणि ते हातात काय आहे तुझ्या? हां, अच्छा एकतारी आहे वाटतं. बरोबर आहे, एकतारीच आहे ती. अच्छा, म्हणजे तू एकतारीवर गाणी म्हणून इथे भीक मागणार का काय? चल चालतं हो इथनं. हे काय तुला रेल्वेचं स्टेशन वाटलं भीक मागायला? अरे ही शाळा आहे शाळा. इथे ज्ञान मिळतं ज्ञान. इथे भीक नाही मिळत. आपण मी भीक मागाय आलोच नाही ना इथं.
बाबूला ते शिक्षकाचं बोलणं कुठेतरी आत खोलवर चांगलंच बोचलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून बाबू फटकन बोलून गेला. बाबूचं ते उत्तर ऐकून शिक्षक सटपटले. अरे वा, अरे वा, म्हणजे जीभ सुद्धा चुरू चुरू चालतीये की तुझी. मग इथे भीक मागायला नाही, मग कशासाठी आलायस तू? अहो, मी आज चौकशी करायला आलोय. कसली चौकशी? मला माझ्या मुलाला शाळेत घालायचे, त्याची चौकशी करायला आलोय मी. बाबूचा आवाज आता एकदम नम्र झाला. छान छान, आता शाळेत घालणार का तू तुझ्या मुलाला? अरे वा, भलताच जागरूक पालक दिसतोयस. अरे बाबा, आता शाळेचं वर्ष संपत आलंय. आता कोण घेणार तुझ्या मुलाला शाळेत? तू जून महिन्यात या, जा निघ आता. हो, जातो मी, पण जून महिन्यात मुलाला शाळेत घालताना काय काय लागन ते सांगान का साहेब? जन्माचा दाखला लागेल. इथे येऊन प्रवेश अर्ज भरून त्याला तो दाखला जोडून द्यायचा, मग मिळेल प्रवेश तुझ्या मुलाला. हा जन्माचा दाखला कुठं मिळतो साहेब? आता घ्या, हे पण तुला सांगायचं का? अरे बाबा, तुझ्या मुलाचा जिथे जन्म झाला असेल ना, तो दवाखाना देईल तो दाखला. तो अजूनपर्यंत घेतला नाही का तो? नाही ना. मग दाखला मिळव अगोदर. त्याच्यावरच्या जन्मतारखेशिवाय इथे फॉर्म भरणार कसा तू? जन्मतारखेचा पुरावा म्हणून तो दाखला हवा आहे. पण माझ्या मुलाचा जन्म दवाखान्यात नाही ना झाला. मग कुठे झाला? नाही, ते मला माहीत नाही. हो, काय म्हणाला? मुलाचा जन्म कुठे झाला तुला माहिती नाही? काय फिरकी घेतोयस का काय माझी? तसं नाही साहेब, मला खरंच नाही माहिती. हो, अरे तू काय मला मूर्ख समजतोयस का काय? चल निघ इथून. माणुसकी म्हणून मदत करायला गेलो तर तू माझ्या डोक्यावर बसायला बघतोस काय? म्हणे मुलाचा जन्म कुठे झाला माहिती नाही. मुलगा तरी तुझाच आहे ना, का तेही माहिती नाही आहे? नाही, तो मुलगा माझा नाही आहे. मला तो सापडलाय, पण मी त्याला पोटच्या पोरासारखं वाढवतोय. मुलगा सापडलाय? अरे तो काय क्रिकेटचा चेंडू आहे का कुठेही सापडायला? काहीतरी बाता मारू नकोस. नाही, खरं सांगतो साहेब, 5 वर्षापूर्वी मला रेल्वेच्या रुळाजवळ सापडलाय तो. मग त्याच्या जन्माचा दाखला कसा आणू मी? तुम्हीच सांगा ना साहेब, त्याची जन्मतारीख कशी काढणार हो मला? बाबू कळकळीनं बोलत होता. अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे तर कुणीतरी फेकून दिलेलं मूल तू स्वतःचं म्हणून सांभाळतोयस? हा, अरे अशा बेवारस मुलांना शिकवून तरी फायदा काय? त्यांचं रक्त तुझं रक्त, फरक आहे वेड्या त्यात. आणि तू त्याला वाढवशील, शिकवशील, पण पुढे तो तुझे पांग फेडेल कशावरनं? कोणत्या धर्माचा आणि कोणत्या जातीचा दिवा आहे देवाला माहिती. अरे अशी बेवारस पिलावळ स्वतःची समजून वाढवणारे कित्येक पालनकर्ते म्हातारपणी झिजून झिजून मेलेत, पण अशा घाणीतून जन्मलेल्या बेवारशांना त्यांची दयामाया काही आली नाही. माझं ऐक, त्या मुलाला शिकवण्याच्या फंदात पडूच नको तू. त्याला एखाद्या निराधार संस्थेत नेऊन सोडून दे. अरे शेवटी सापाला कितीही दूध पाजलं तरी तो शेवटी गरळच ओकतो, लक्षात ठेव. साहेब, तुम्ही असं का बोलताय? माझ्यासारखा आडाण्याला काय कळत नाही हो. पण एवढं मात्र मी खात्रीने तुम्हाला सांगतो का लहान मूल हे चिखलाच्या गोळ्यासारखं असते. त्याच्या अंगी पाप पुण्य, चांगलं वाईट अशा भावनाचा ना उगमच झालेला नसतो. त्याला आकार द्यायचं काम आपण करतो. आपण जसे संस्कार करू तसं मूल घडतं. आता संस्कार वाईट झाले तर पोरगं वाईटच वागणार. पण मी मात्र माझ्या आनंदावर चांगले संस्कार करणार. त्यासाठी हिथं चौकशीला आलोय साहेब मी. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे अशा मुलांच्या बाबतीत. अहो साहेब, समाजानं नाकारलेल्या मुलांचा काय दोष आहे मला सांगा बरं त्याच्यात? त्यांना बी जगायचा अधिकार आहेच की. त्यांना पण तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्यांसारखं जीवन अनुभवण्याचा हक्क आहेच ना. अहो त्यांच्या अनामिक आईबापांनी तो हक्क त्यांच्यापासून जरी हिरावून घेतला तर आपण पण अशीच चूक करायची होय? मला सांगा ना साहेब, मी बोलतोय ते बरोबर बोलतोय का नाही? बाबू एखाद्या तत्ववेत्यासारखा बोलत होता आणि शाळेतले ते शिक्षक विस्मयानं त्याच्याकडे बघत त्याचं ते तत्वज्ञान मूकपणे ऐकून घेत होते. अखेर न राहून ते तुसडेपणानं बाबूला फटकारत म्हणाले, आता तू मला शिकवायला लागलास का? अरे या शाळेत कितीतरी मुलांचं भविष्य घडवण्याचं काम केलंय मी. ज्ञानदानाचं पवित्र कर्म करता करता या काळाची पांढरी झाली आहेत. तू मला शहाणपणा नको शिकू. अरे तुमचं नाटकी प्रेम मला चांगलं ठाऊक आहे.
2 दिवस तुम्हाला ममतेचा पाजर फुटेल, मायेचा पुळका येईल, तेवढे दिवस पाठवाल शाळेत मुलाला. पण एकदा का फाके पडायला सुरुवात झाली ना की मग तुम्हीच त्याला शिकवाल भीक मागायला, नाहीतर चोऱ्या करायला. तावातावानं बोलत असताना तासाची घंटा झाली. तसे ते शिक्षक त्यांच्या वर्गावर जाता जाता बाबूला म्हणाले, जा बाबा जा, तुझ्या त्या बेवारस मातीच्या गोळ्यावर जे काही संस्कार तुला करायचे आहेत ना ते कर. त्याला हवा तसा आकार दे. हवं तर मुख्याध्यापकांना जाऊन भेट. त्यांनी दिली परवानगी तर मग आम्ही आहोतच मोकळे तुमच्या बेवारस पोरांना सांभाळायला. बाबू त्या शिक्षकाचे कडवे बोल ऐकत राहिला. एखाद्या शिक्षकानं निष्पाप मुलांविषयी इतकं टोकाचं बोलावं याचं बाबूला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. मनातले विचार झटकून बाबू मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेला. मुख्याध्यापकांशी चर्चा करून तो पुढचं ठरवणार होता. थोड्याच वेळात तो मुख्याध्यापकांच्या केबिनमधनं बाहेर पडला आणि बाहेर येताना हसऱ्या चेहऱ्यानं तो बाहेर आला होता. मुख्याध्यापकांनी त्याचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं होतं. त्याची अडचण समजावून घेतली होती. शिक्षणाविषयीचं बाबूचं प्रेम त्यांना खूप भावलं होतं. आनंदच्या प्रवेशासाठी त्यांनी होकार दर्शवला होता. नवीन सत्रात आनंद शाळेत दाखल होणार होता. त्याच्याबरोबरीनं राधिकासुद्धा शिकणार होती. बाबूनं तिच्याबद्दलही सगळं काही मुख्याध्यापकांना सांगितलं. शाळेतून बाहेर पडता पडता बाबू मनाशी संवाद करत चालला होता. आज त्यांनी मानवी स्वभावाची 2 विरुद्ध टोकं अनुभवली होती. बाबूचं मन बाबूला म्हणत होतं की बाबू, अरे जगात सगळीच माणसं वाईट नसतात. काही चांगलं माणसं बी असतात. वाईट माणसांच्या दुर्गुणामुळं चांगल्या माणसांचा चांगुलपणा आपल्या नजरेत भरतो. तेव्हा आपण फक्त आपला चांगुलपणाचा मार्ग धरायचा आणि बाकी सगळं त्या परमेश्वरावर द्यायचं सोडून. बाबूचं मन विचारात गुरफटलेलं असताना त्याच्या डोळ्यांना मात्र एक स्वप्नाळू चित्रकार दिसत होता. त्यात त्याला दिसत होता आनंद, बाबूचा मुलगा आनंद. पाठीशी दप्तर घेऊन शालेय गणवेशात अतिशय देखणा दिसणारा आनंद. बाबू खोळावल्यागत ते स्वप्नदृश्य बघत रस्त्यानं चाललेला होता. श्रोते हो, हा होता 3रा भाग बेवारस या उत्तम सदाकाळ लिखित कादंबरीचा 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.